नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सुहास बाबर यांची विराट रॅली हजारो कार्यकर्त्यांसमवेत संपन्न। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरामध्ये महायुतीच्या वतीने 286 मतदारसंघातील आमदारकीच्या मैदानात 2024च्या निवडणुकीमध्ये उतरलेले सुहास भैया बाबर यांनी आजच आपल्या विजयाचा जल्लोष विट्यातील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन केला। धनुष्यबाणाचा विजय आगाज आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवसाचे छत्रपती शिवाजी महाराज तसेच विट्यातील परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपल्या रॅलीची सांगता केली। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड। विधानसभेच्या निवडणुकीचा आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्या मतदारसंघाचा दौरा झाल्यानंतर आज शेवटच्या दिवशी विटा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचं सर्व माझ्या मातांचं या ठिकाणी मी आशीर्वाद मागण्यासाठी आज विट्यामध्ये पदयात्रा केली। खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक विट्यातले उपस्थित होते आणि काल एक पदयात्रा झाली आणि त्या पदयात्रेनंतर आव्हान दिलं गेलं की तुम्ही हिंमत असेल तर विट्यामध्ये पदयात्रा काढून दाखवा। मी खूप शांततेत पदयात्रा करणार होतो, पण त्यांच्या आव्हानानंतर ह्या तमाम सगळ्या लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे विटा शहरातले सगळे लोक या पदयात्रेमध्ये सामील झाले आणि जनतेकडून त्यांना उत्तर मिळाले। माझं तुम्हाला आव्हान आहे, मी अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, पण ही निवडणूक जनतेने हातात घेतलेलं चित्र स्पष्ट होते आणि माझा विजय या ठिकाणी निश्चित आहे। आज माननीय सुहास अनिलराव बाबर यांच्या प्रचारार्थ विटे शहराच्या प्रमुख मार्गावरून पदयात्रा निघाली। सदर पदयात्रा शांततेत आणि मोठ्या प्रमाणात ही पदयात्रा आज या ठिकाणी झालेल्या या पदयात्रेस संपूर्ण विटे शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। सर्व पदयात्रेमध्ये असणाऱ्या बंधू भगिनी पत्रकार बंधूचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। विटा शहरामध्ये सुहास भैया बाबर यांची प्रचाराची रॅली या ठिकाणी संपन्न झाली। ही रॅली संपन्न होत असताना न भूतो न भविष्यते अशा प्रकारचा प्रतिसाद या रॅलीला या विटा शहरामध्ये या ठिकाणी मिळाला आणि शांततेमध्ये ही रॅली या ठिकाणी संपन्न झाली। त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो सर्वांना आणि थांबतो।